नमस्कार. इयत्ता तिसरी, पाठ क्रमांक 12वा, प्रवास कचऱ्याचा हा अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही संत गाडगेबाबांचा स्वच्छतेविषयीचा पाठ अभ्यासला. एका शाळेतील इयत्ता तिसरीला शिकवणाऱ्या बाईंनी एक उपक्रम राबवला. तो उपक्रम आपण पाहूया. तिसरीच्या वर्गातल्या मुलांनी एक आठवडा दररोज राबून शाळेचे मैदान, शाळेची मागची बाजू, सगळे वर्ग लख्ख केले होते. मुलांनो, लख्ख म्हणजेच स्वच्छ केले होते. बाईंनी मुलांना कागदाचे तुकडे, पुठ्ठे, रद्दी पेपर, वाळलेले गवत एका डब्यात टाकायला सांगितले होते. फळांच्या साली, कोई, बिया दुसऱ्या डब्यात टाकायला सांगितल्या. असे का बरे? हा प्रश्न अनेक मुलांना पडला होता. फळांच्या साली काय आणि कागदाचे तुकडे काय? कचराच ना तो. वेगवेगळं टाकून त्याचं काय करायचं? नीलाने बाईंना विचारले. मला वाटलंच होतं की तुम्हाला हा प्रश्न पडणार, बाई म्हणाल्या. कचरा वेगवेगळा करण्याचं कारण आहे, प्रत्येक प्रकारच्या कचऱ्याचा प्रवास वेगवेगळा असतो, अशा बाई म्हणाल्या. प्रवास कचऱ्याचा? मुलांना आश्चर्य वाटले. आपल्या परिसरातला कचरा डब्यात भरून ठेवला तर पुढे त्याचं जे काही होतं तो त्याचा प्रवास. हे कागदाचे तुकडे, पुठ्ठे, वाळलेले गवत यांच्यापासून काय होतं माहीत आहे का? त्यांचा पुन्हा लगदा बनवून वेगवेगळ्या शोभेच्या वस्तू, डब्या, खेळणी, पेन पेन्सिलची खोकी असं काय काय बनवता येतं. तसंच त्याचा पुन्हा कागदही बनवता येऊ शकतो, बाई म्हणाल्या. किती घाण वास येतो या कचऱ्याचा, जयंत म्हणाला. अरे, जो वास आपल्याला घाण वाटतो तो वास त्या कचऱ्यातून बाहेर पडणाऱ्या वायूचा असतो. असा वायू घरामध्ये सरपणाऐवजी इंधन म्हणून वापरता येतो. या सडलेल्या कचऱ्याचं उत्तम खत बनवता येतं. शेतीसाठी असं खत अगदी उपयोगी असतं, बाईंनी समजावून सांगितले. म्हणजे कचरा हा नुसता कचरा नाही, त्याचे अनेक उपयोग आहेत. खराब कागदापासून पुन्हा नवा कागद, शोभेच्या वस्तू, मज्जाच आहे की नाही? वेगवेगळा कचरा वेगवेगळ्या प्रवासाला जाणार म्हणून तो वेगवेगळाच ठेवायला हवा. सर्व मुलांनी ठरवले की आपण आपल्या घरीसुद्धा असाच ओला व सुका कचरा वेगवेगळ्या डब्यात ठेवायचा. मुलांनो, सारांश ऐका. कचरा हा नुसता कचरा नाही, त्याचे अनेक उपयोग आहेत. वेगवेगळा कचरा वेगवेगळ्या प्रवासाला जाणार म्हणून आपण ठरवलं पाहिजे की आपल्या घरीसुद्धा ओला व सुका कचरा वेगवेगळ्या डब्यात ठेवावा आणि स्वच्छता बाळगावी. अशा प्रकारे हा पाठ संपला. या पाठावरील स्वाध्याय तुम्ही वाचन करून वहीत लिहिणे. धन्यवाद.